लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पैठणमधून। पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान विकास कामांसाठी 48 कोटी निधी देण्यात आला, परंतु संबंधित एजन्सी शासनाची फसवणूक करत आहे। शहरात चर्चेचा विषय चालू आहे। अनेक वर्षांपासून निधी दिला आहे, परंतु संबंधित एजन्सीने निकृष्ट रस्ता केला, तोही थातूरमातूर जागोजागी गंडे दिसून येते आहेत। संगीत कारंजे येथे फक्त हरळ लावली, तीही लेवलमध्ये नाही। संत ज्ञानेश्वर उद्यानमध्ये जंगल दिसून येत आहे। एडी बाभूळ, इतर जंगली गवत दिसून येते, मात्र 48 कोटींमधून फक्त हरळ संगीत कारंजे येथे दिसून येतात आणि ते देखील बागेस दिसून येतात। तसेच पाहिजे तेवढा इतर विकास काही दिसून येत नाही। या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी संबंधित अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ।